हॅलो नमस्कार. आज आहे दुसरा दिवस तिरुपतीमध्ये. काल रात्री संध्याकाळी 11:30पर्यंत आमचं दर्शन झालं होतं. त्यानंतर आम्ही रूमवरती आलो, आराम वगैरे केला आणि आज दुपारून खालच्या मंदिरामध्ये घेऊन टाकला. पूर्ण पुढा घेतला. अरे इकडून नाही, तिकडून रांग आहे, रांगेत लागा. तिकडनं लागा, तिकडनं. आज आम्ही आता खाली उतरलो आणि इस्कॉन टेम्पलला पण गेलो होतो थोडा वेळ झाला. आणि आता आलो आहे कपिलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आलो. आणि इथून कालास्ती महादेव म्हणून एक टेम्पल, तिकडे जायचं. मागच्या वेळेस ते कालास्ती मंदिर केलं नव्हतं आम्ही. आणि आम्ही आलो या सध्या मंदिराच्या आवारामध्ये. इकडे पूर्ण मंदिराचा आवार आहे असा पूर्ण भारी. मंदिराची लाईट बघायला किती मस्त लाईट लावलेले आहेत. पूर्ण मंदिर एकदम लाईटांनी सजवलेलं आहे दिवाळीचं, एकदम भारी. पूर्ण मंदिर एकदम भारी सजवलेलं आहे. एकदम लाइटिंग वगैरे एकदम मस्त केलेलं आहे, एकदम छान. पूर्ण प्रसन्न वातावरण आहे. किती मस्त वाटतं एकदम. आता आम्ही अपोजिट साईडला आहे, थोडं इकडं प्रसादाला आहे इकडं, त्याच्यामुळे हा व्ह्यू आहे त्याचा, साईड व्ह्यू. फ्रंट व्ह्यू तर अजूनच भारी दिसेल. हे बघा, हे CRO ऑफिस आहे इथलं. इथून रांगा लागतात सकाळी 5ला रूम अलोकेट करण्यासाठी. इकडून अशी अकोमोडेशन लिहिलेलं आहे बघा, तिथे अकोमोडेशन. इथून गेलं की आतमध्ये टोकन भेटतं. टोकन भेटल्यानंतर एक 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या मोबाईलवरती एक SMS येतो की कुठं रूम अलोकेट झालेली आहे. नंतर त्या ऑफिसला जाऊन आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं. कुठं 550 रुपये डिपॉझिट आहे, कुठं 600 रुपये डिपॉझिट आहे. ते डिपेंड करतं रूम साईज. डिपॉझिट याच्यासाठी घेतात की 2 या 3 दिवस, म्हणजे एक पर डेचा आहे 100 रुपये. 2 दिवस जरी एक्सटेंड झालं तर ते 200 रुपये डिडक्शन म्हणून रिफंड होतात आपल्याला पैसे चेकआउट केल्यानंतर. आणि इथे CRO ऑफिसच्या बाजूला खूप मोठे खाण्याचे स्टॉल लागलेले आहे. बरं, इथं काय छोले भटुरे, त्यानंतर इडली, वडा, सांबार असे प्रकारचे फास्ट फूड वगैरे भेटतात इथं. हे सगळे तेच आहेत. त्याच दुकानात इडली वडा वगैरे विकतात.
एक्झॅक्ट आजूबाजूलाच आहे CR ऑफिस बिल्डिंगच्या. आमची रूम इकडे आहे, सरळ गेल्यानंतर NC3 म्हणून आहे कॉटेज. त्या कॉटेजमध्ये हे बघा कच्चा पराठा पण भेटतो इकडे. त्याच्याच बाजूला इकडे एक प्रसादालय आहे छोटंसं. सकाळी सकाळी इथे मस्त खिचडी वगैरे भेटत राहते. इथे सकाळी 8ला मस्त खिचडीचा प्रसाद वगैरे वाटला जातो इथे. हाच रोड आहे तो. इकडे दिलेले वे टू CR ऑफिस आणि तिथं अन्नप्रसादम म्हणून लिहिलेले आहे. तिथं मोठमोठे भगुने वगैरे येतात आणि सकाळी प्रसाद देतात ते. आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या कॉटेजवरती, जे की HVCला आहे. काय त्याचं नाव? हिल विलेज कॉटेज. आता तिकडं इकडच्या रूमवर 3-4 जण 5-6 जण झोपले. आता तिकडं आम्ही 3 जण फिरलो. VA4 आहे हॉटेल. HVC मामाश्री. ते तिकडचा विला आहे भारी. काल मंदिरातून आल्यावर खूप थकलो होतो. जवळपास 2 वाजले, त्याच्यामुळे काही जाता नाही आलं. आणि आज थोडा वेळ आहे, आज आम्ही तिकडं जाऊन झोपतो मस्त. तिकडचा व्ह्यू थोडा भारी आहे इकडच्या पेक्षा. हे कसं आहे, फ्लॅट टाईप आहे, एक मोठी बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये रूमा. तिकडचं जे विला टाईप आहे, एका विल्यामध्ये 4च रूम आहेत. ते मस्त आहे. बघूया आपण काय करायचं गाडीचं. इकडं भेटते ना, इकडे आतमध्ये दुसरी वाली बघितली असते. समोरचा विचार आहे, समोरचाच कॅमेराचा. फ्रंटचा नाही. 15 रुपयाला एक चहा. त्या प्रायव्हेट आहे मामा गाड्यांची. गाडीचा असा विषय झाला आहे की आम्ही गाडी आज केली तवेरा गाडीमध्ये काही जास्त जण बसत नाही. आम्ही टोटल छोटे मुलं मिळून 12 जण आहे. 12 जणांना थोडी अनकम्फर्टेबल झाली, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित नाही वाटत. त्याच्यामुळे आम्ही बघतोय दुसरी गाडी. आत्ता जो त्याला देऊन क्लोज करून टाकलं. उद्या थोडा लॉंग रूट आहे. उद्या जायचं आहे वेल्लूरला. वेल्लूर आहे तिरुपतीपासून जवळपास 150 किलोमीटर दूर आहे. 150च आहे ना? 100-150 समथिंग. येण्या जाण्यामध्येच टाइम चालला जाईल. ही एक चहाची टपरी. सगळ्या जागोजागी चहाच्या टपऱ्या भेटते. जसे जागोजागी संडास बाथरूम आणि गरम पाणी. आणि सगळ्यात मेन गरम पाणी. आंघोळी जिथं गेलं जवळपास 100 मीटर बी नाही, 50 मीटर वरतीच असन मामा टॉयलेट बाथरूम. सध्या आता मी आलोय इकडं आमच्या विला जो आहे, विला टाईप रूमकडे आलो. बघा हे असे त्या प्रकारचे असे विलाज वगैरे आहे तिकडे एकदम. अशा प्रकारचे विलाज आहे. एका विलामध्ये जवळपास 4 रूम आहेत. ही शटल पण फिरत राहते अशी इकडून फ्रीमध्ये, मोफत सुविधा आहे ती. विला आहेत आणि या विलामध्ये ही एक रूम आम्हाला अलॉकेट झालेली आहे. काल आम्ही इकडं आलो नव्हतो, तर आज आलो. मस्त मोठी रूम आहे इथे, मस्त मोठी रूम आहे. फॅन वगैरे इथं 2 बेड वगैरे दिलेले आहे त्यांनी. इकडं वॉशरूम. तिकडच्या पेक्षा छोटीच रूम आहे, पण तिकडं तरी मोठी रूम आहे. मग इकडचा व्ह्यू एकदम भारी. गॅलरीतून आलं बाहेर, एकदम झाडं झुडपं, पूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पण मंदिरातून
इकडं येण्यात आणि जाण्यातच माणूस जास्त थकून जाईल. खूप म्हणजे खूपच लांब आहे मंदिरापासून. पायी यायला खूपच त्रास होतो. शटल फिरत राहते, ती शटलने आपल्याला येता येतं, पण मग तिचं टायमिंग आणि ते मॅच होत नाही. आत्ता आम्ही आलो तर पायीच आलो आमच्या तिकडच्या त्या गेस्ट हाऊसच्या रूमपासून. तुम्हाला जर इकडं अशी एखादी रूम भेटली तर खूप मस्त वातावरण, खूप छान वातावरण आहे. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे तिसरा दिवस तिरुमला मधला. आम्ही सध्या वरती इथे आणि या अशा कॉटेजमध्ये आहे. ॲक्च्युली 2 रूम पहिले घेतल्या होत्या, त्याची व्हॅलिडिटी संपल्यामुळं आम्हाला तिसरी रूम परत घ्यावं लागली. कसं 48 आवर्सपर्यंतचं एक रूम व्हॅलिडेट राहते, त्याच्यानंतर ती क्लोज करावं लागते किंवा खाली करावं लागते. इथे आम्ही ते 2 रूमा खाली करून टाकल्या काल, आणि कालच इकडं नवीन रूममध्ये आलो, नवीन विलामध्ये. इकडं मस्त आहे वातावरण, इकडं एकदम मस्त वातावरण आहे. पाऊस चालू आहे. काल इकडे गेलो होतो आम्ही वेल्लूरला काही जास्त शूट करता नाही आलं. तिथं सगळं मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवावं लागतं. गोल्डन टेम्पल आहे तिथे. किती मस्त वातावरण आहे बघा, एकदम नेचर. गोल्डन टेम्पल आहे, खूप मस्त आहे. एकदा बघितल्या. काय झालं? अरे बा, किती प्रॉफिट झाला असता? 50 रुपये झाले असते ना रे. 50 पॉईंट किती 48 रुपयाला भेटला, 121 रुपये झाले. बापरे. काल USA च्या इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्प जिंकलेले, त्याच्यामुळे बिटकॉईनमध्ये पूर्ण धमाका झालेला आहे. आणि आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा एकदम धमाका झाला आहे मस्तपैकी. काल इंडियन स्टॉक मार्केट वरती गेलं आहे ना मामा, आज लगे डाऊनफॉल चालू आहे, थोडं खाली येऊ लागलं. आमच्या मामाची एंट्री मिस झाली इंटरनेट ॲक्सेस नसल्यामुळे. आता काय चालू आहे? देता का एंट्री? जबरदस्त पाऊस चालू आहे. एकदम भारी वातावरण झाले पावसामुळे. जबरदस्त पाऊस चालू आहे.